नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही जेवण करते आणि साईला विचारते की आता तरी तुम्ही मला माझं नाव सांगतान का. तेव्हा आता लगेच साई डोक्याला हात लावतो, परंतु माई लगेच खोटं बोलतात. माई म्हणतात की अगं ए पोट्टे, तुझं नाव श्रद्धा आहे. तेव्हा आता साई माईंना म्हणतो की माई काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता माई लगेच म्हणतात की अगं पोरी, तुझं आणि माझ्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तुम्ही इकडे यायला निघाला होतात आणि तुमच्या गाडीला धडक बसली आणि त्यात तुझे आई वडील गेले. हे ऐकल्यानंतर रमाला धक्का बसतो. रमा म्हणते की काय बोलता तुम्ही, आणि म्हणून तुला आम्ही इकडे घेऊन आलो. तू माझ्या मुलाची होणारी बायको आहे हे लक्षात घे. तेव्हा आता रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि माई म्हणतात की हे बघ, आम्ही जे काही करतो ना तुझ्या चांगल्यासाठीच करतो हे लक्षात घे. तेव्हा आता रमा आता खूप रडत असते. तेव्हा आता साई म्हणतो की माई अगं तू काय बोलतेस. तेव्हा आता लगेच माई म्हणतात की अरे तू गप्प बस, आणि रमाला म्हणतात की ए पोट्टे, ते खाऊन घे आणि आराम कर. काय ग, इतकी सेवा करतो तो तुझी, तुला दिसत नाही का ते तुझा होणारा नवरा आहे तो, समजलंस का तुला. तेव्हा आता रमाला खूप असं वाईट वाटत असतं आणि ते खूप रडते. साईला सुद्धा आता माईंचं हे बोलणं आवडत नाही, तर माई रागाने आता बाहेर निघून जातात. तेव्हा रमा मात्र खूप अशी रडत असते. त्यानंतर आता इकडे सर्वजण सीमाचा हॅपी बर्थडे आता म्हणजे विश करतात आणि तिचा केक कापतात. सर्वजण सीमाला हॅपी बर्थडे टू यू करून टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सीमा खूप खुश होऊन केक कापते आणि सर्वांना म्हणजे शशिकांतला अगोदर केक भरवते. सर्वजण अगदी खुश असतात. त्यावर आता सीमा खुश होऊन सर्वांना थँक्यू सो मच असं म्हणते. त्यावर आता शशिकांत सीमाला म्हणतो की सीमा, आतापर्यंत तुझा वाढदिवस येत होता आणि जात होता ना, घरच्यांनी कधी सेलिब्रेट केला आणि ना मी सुद्धा कधी लक्ष दिले नाही, कधीही आठवणीने तो वाढदिवस तुझा सेलिब्रेट नाही केला. तेव्हा आता सीमा म्हणते की असून द्या हो, चालतं. शशिकांत म्हणतो की हे बघ, यावर्षीपासून मी ठरवलं की तुझा वाढदिवस असाच धूमधडाक्यात सेलिब्रेट करायचा. मी कधीही तुझ्यासाठी गिफ्ट वगैरे घेतलं नाही आणि मला खरंच माहिती नव्हतं की तुला काय आवडतं म्हणून, आणि मुळातच माझ्यासमोर हा इतका मोठा प्रश्न होता की तुला गिफ्ट काय द्यायचं म्हणून. मी बऱ्याच जणांची मदत घेतली, परंतु मला खरंच कोणी सांगितले नाही आणि पुरी मदत मी त्यांची घेतली नाही. मी स्वतःहून शोधून काढले की नक्की तुझं काय आवडतं काय नाही. तेव्हा आता शशिकांत त्याच्या पद्धतीने जे सीमाला छान छान अशी कविताची पुस्तकं आवडतात, तर ते कविता वाचण्यासाठी तिला ते काही पुस्तकं गिफ्ट देतो. तर आता सीमा खूप खुश होऊन म्हणजे इतकी खुश होते आणि ते गिफ्ट स्वीकारते आणि खरंच काय आहे असं विचारते. तर शशिकांत म्हणतो की तुझ्या आवडीची याद छान छान अशी कविताची पुस्तकं. तेव्हा आता सीमा आणखीन खुश होते. आणि तुला स्वयंपाक करायला सुद्धा खूप आवडतं ना, मग त्यामध्ये छान छान अशी रेसिपीची सुद्धा पुस्तकं आहेत. आणि चला आता सर्वांनी टाळ्या वाजवा. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता शशिकांत पुन्हा म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चावी तिच्या हातात देतो. तर सीमा विचारते की ही कसली चावी आहे. तर शशिकांत खुशून म्हणतो की टू व्हीलरची चावी आहे. अगं तुझ्यासाठी नवीन अशी बाईक मी घेतली, तू मस्त तुझ्या बाईकवर बसायचं आणि अगदी स्वार व्हायचं, अख्खं जग हिंडायचं. तेव्हा आता सर्वांना इतका आनंद होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. सीमा सुद्धा अगदी खुश होते. शशिकांत म्हणतो की अगदी बिनधास्त तू सर्वत्र फिर, अगदी बंधनाच्या या सर्व सीमा तू तोडून टाक आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तुझा नवरा तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आता शशिकांतचे हे बदलते रूप बघून सीमाला आनंद तर होतोच, खूप छान असं वाटतं. ती शशिकांतकडे बघून खूप खुश होऊन हसते. त्यावर आता अक्षय सुद्धा खूप खुश असतो. तर माही म्हणते की हो ना आई, अहो एकदम बरोबर बोलतात ते, आणि हे बघा बंधनाच्या सर्व सीमा पार करा, परंतु सिग्नल मात्र तोडू नका. तेव्हा मात्र सर्वांना आणखीन छान असं हसायला येते. तेव्हा अक्षयला खूप छान वाटतं. अक्षय खूप खुश होऊन सीमा आपल्या माहीला जवळ घेतो, म्हणजे रमाला. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की मला ही तुम्ही दिलेली सर्वांची गिफ्ट खरंच खूप आवडली आणि सर्वांची खरंच मनापासून पुन्हा एकदा थँक्यू, आभार मानते. त्यावर आता आनंद म्हणतो की पण आमचं गिफ्ट देण्यासाठी राहिलेलं आहे. जानू चल बरं लवकर, चल घे लवकर गिफ्ट. तेव्हा आता सर्वजण आपापले गिफ्ट देण्याजवळ सीमा जवळ येतात आणि अगदी गर्दी करतात. सीमा अगदी प्रत्येकाचे गिफ्ट स्वीकारून अगदी खुश होत असते. आजी सुद्धा आज खास गिफ्ट आपल्या सीमाला देते. शशिकांत थोडासा बाजूला उभा राहतो आणि हे सर्व पाहतो. तेव्हा आता गिफ्ट स्वीकारल्यानंतर शशिकांत हा सीमाला म्हणतो की सीमा जरा इकडे ये. तेव्हा सीमा आता शशिकांत जवळ येते. त्यावर आता शशिकांत लगेच म्हणतो की सीमा मला तुझी माफी मागायची. तर सर्वजण आता शशिकांतकडे पाहत असतात. तर सीमा विचारते की काय हो काय झाले. तेव्हा शशिकांत हात जोडतो
होतो आणि सीमा खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मी खरंच खूप चुकीचं वागलं तुझ्याशी, माझ्या सगळ्या फॅमिलीशी मी कधीही तुला बायकोचा दर्जा दिला नाही ना, कधी तुझ्यासाठी मी आवडीने काही केलं. तेव्हा आता शशिकांत हे सर्व सांगत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मी वरवर तुझ्यावर प्रेम करत राहिलो आणि खरंच तू सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम केलं, मी कायम तुला लाथाडून दिलं, परंतु तरी सुद्धा तू कधीही बदलली नाही, कायम माझ्या मागे माझ्या पाठीशी उभी राहिली. एक आदर्श नवरा होऊन मी कायम तुझ्या सोबत राहील, प्लीज मला माफ कर म्हणून शशिकांत हात जोडतो आणि माफी मागतो. तेव्हा आता सीमा मोठ्या मामाने माफ करते आणि शशिकांतला म्हणते की हे बघा असं बोलू नका, आणि मी तर स्वतःला इतकी भाग्यवान समजते की जगातील सर्वात सुखी स्त्री तर आहे तर मीच असेल, म्हणून प्लीज तुम्ही असं काही मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा आता आनंद सुद्धा खुश म्हणतो की वा बाबा. तर आता जान्हवी बाकी सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि बाबा तुम्ही बदलता हे बघून खरंच आम्हाला सर्वांना खूप असा आनंद झाला. तेव्हा जान्हवी सुद्धा म्हणते की सिरियसली माझा तर विश्वासच बसत नाही की बाबा इतके बदललेत म्हणून, आणि ते सर्व ठीक आहे पण बाबा अहो तुमच्यामध्ये इतका बदल झालाच कसा. तेव्हा आता शशिकांत सांगतो की बदललो ते केवळ फक्त आणि फक्त रमामुळे. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा म्हणते की हो हा बदल जो काही घडला आहे तो फक्त आणि रमामुळे. सीमा म्हणते की हो ना आहेच माझी सीमा म्हणजे सून गुणी. तेव्हा मात्र आता अक्षयला तर आणखीन आनंद होतो आणि रमा आता कावरी बावरी होते, कारण ती माही असते जे काही झाले ते रमामुळे झाले आणि त्याचे श्रेय मात्र आता माहीला मिळते. तेव्हा मात्र आता सर्वजण लगेच रमाचे कौतुक करतात आणि अक्षयला तसतसं अगदी रमावर तो आणखीन इम्प्रेस होतो. त्यावर त्या आजी म्हणते की माझी नात सून, तर जान्हवी म्हणते की माझी जाऊ लाडाची धाकटी बायको. तर अक्षय रमाला माहीला जवळ घेतो आणि म्हणतो की माझी बायको. तेव्हा आता आनंद म्हणतो की चला आता तर खरंच आपण खूप आता बिझी झालेला आहोत, त्यामुळे चला आता लगेच आपण म्हणजे डान्स करूयात आणि म्युझिक स्टार्ट. लगेच आनंद म्युझिक स्टार्ट करतो. तर आता सर्वजण आता डान्स करायला लागतात, अगदी बेधुंद होऊन ते डान्स करतात. अक्षय हा रमाचे हात धरतो आणि तिच्याबरोबर डान्स करत असतो. रमाला थोडं असं अडखळल्यासारखं होत असतं की काय करू. अक्षय तर तिला सोडायला तयारच नसतो, कारण ती माही असल्यापासून अक्षयपासून थोडीशी लांब लांब होत असते. आणि सीमा एकत्र डान्स करत असतात, तर अक्षय त्यांच्याकडे पाहतो आणि माही सुद्धा आता त्यांच्यात डान्स करायला जाते. तेव्हा अक्षय सुद्धा आता तिकडे डान्स करायला जातो. सर्वजण एकत्र असे बेधुंद होऊन नाचतात. आज सर्व फॅमिली एकत्र असतात आणि आपला आनंद एन्जॉय करत असतात. त्यानंतर आता इकडे माही ही रमाला असं बोलून बाहेर तडकन निघून येते. साई तिच्या मागे येतो. साई विचारतो की काय ग माही तू असं का बोलली तिला, तू असं खोटं का बोलली, काय गरज होती तुला हे खोटं बोलण्याची. तर माही रागाने म्हणतात की काही गरज नाही खरं सांगण्याची, मला एक गोष्ट सांग आपल्याला तिच्याबद्दल काय असं मालूम आहे, तिचं घर तिचं खानदान याबद्दल काहीच आपल्याला माहिती नाही, मग आपण तिला काय असं उत्तर देणार आहोत, तिचं गाव कोणतं आहे हे सुद्धा आपल्याला मालूम नाही. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ माई मला एवढं तर नक्कीच माहिती आहे की त्यांचा जेथे पाचगणी जवळ ऍक्सिडेंट झाला होता तिकडेच कुठेतरी त्या राहत असतील, अगं तिच्या घरातील तिला शोधत असतील. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ त्यांना जर शोधायचं असतं तर ते कधीच त्यांनी शोधलं असतं, आतापर्यंत कोणीतरी शोधायला आलेच असते. मग मला सांग की इच्छा जर असती तर खरंच त्यांनी तिला शोधलं असतं, तिला कोणीही शोधायला आलेच नाही. मग मला तर असं वाटतं की तिचं कोणीच नाही या जगामध्ये, आणि जर का कोणी तिला नसेल तर तिचं कोणालाही काही पडलेलं नाही, त्यामुळे तिला कोणी नसल्यामुळे हे बघ माझ्या पोट्या लक्षात घे, अरे 1.5 महिना झाला तू तिची सेवा करून राहिला, तू तिच्यावर किती खर्च केला आणि तिच्यासाठी किती असा वेळ वाया घालवला. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की अगं माय काय बोलतेस तू हे, अगं मदत करणं हे पुण्याचं काम असतं हे तूच मला शिकवलं की नाही. माई म्हणते की हो ते तर पुण्याचं काम आहे, पण एक गोष्ट लक्षात घे आपलं सुद्धा काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहेच, म्हणूनच ही पोट्टी आपल्या घरी आली असेल. तेव्हा आता साई म्हणतो की अगं माय तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललं, आमचं लग्न होणार होतं मग तू कशाला हे सर्व तिला खोटं बोलते. तेव्हा आता माई साईला समजवतात, अरे पोट्ट्या तुला कळत कसं नाही, ए इकडे मी तुला समजावते. तेव्हा आता माई साईच्या हाताला धरतात आणि त्याला खाली बसवतात आणि थोडा विचार कर बाळा की ही पोट्टी आहे ना, अरे जेव्हापासून आपल्या घरामध्ये आली तेव्हापासून तर बरकत आली आणि जे काही झालं ते सर्व आपल्या फायद्याचे झाले. हे बघ आपल्या जमिनीचे सुद्धा काम झाले, तुझ्या गाडीचे लोन सुद्धा फिटले आणि हे बघ आपल्यासाठी हे सर्व काही अगदी शुभ सकून आहे आणि ते काय म्हणतात ना हे सर्व काही आपल्यासाठी लकी आहेत, लकी. त्यामुळे मला असं वाटतं की तू, तर आता साई विचारतो की मी काय. तेव्हा माई अगदी खुश म्हणतात की मला असं वाटतं की तू तिच्यासोबत लग्न
लग्न करावं आणि खरंच मला ती सून म्हणून खूप अशी आवडेल। तेव्हा आता साईला राग येतो। तेव्हा साई म्हणतो की हे बघ माय, अगं खरंच तुला समजूच नाही राहिले की तू काय बोलते ते। एकतर अगोदरच ते त्यांच्या भूतकाळाच्या टेन्शन मध्ये असतील आणि तू हे काय बोलतेस माय। तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ, एकटी पोटी आहे ती, कुठे जाऊन राहणार ती, ही दुनिया बरी नाही। एकटी पोरगी जर बाहेर पडली तर ही दुनिया तिचा फायदा घेईल। आणि मला एक गोष्ट सांग, जर चांगल्या लोकांमध्ये ती आली तर त्यात काय इतकं वाईट झालं सांग बरं तूच। त्यानंतर आता इकडे सर्वजण अगदी एन्जॉय करत असतात, तर कोणी बियर पितं तर कोणी ज्यूस पितं। सीमा ज्यूस घेत असते। तेव्हा आता इकडे सर्वांना खूप छान असं वाटत असतं। तेव्हा आता पार्वती आजी खुश होऊन शशिकांतला म्हणते की शशिकांत, अरे खरंच खूप असं बरं वाटतं की तू सीमाचा वाढदिवस साजरा केला म्हणून। तेव्हा शशिकांत म्हणतो की हो आई, खरंच खूप असं छान वाटतं। शशिकांत म्हणतो की हे बघ आई, आज खरंच माझ्या मनाला खूप असं बरं वाटतं। त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अरे पण शशिकांत, एका व्यक्तीला मी खरंच खूप मिस करते। शशिकांत विचारतो की कोण ग आई। तेव्हा पार्वती आजी म्हणते की आपल्या रमाला, अरे ती हवी होती आज आपल्यासोबत आणि खरंच रमाच्या बाबतीत फार मी चुकले, माणूस ओळखायला चुकली तू पार्वती। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई अगं तूच काय, पण मी सुद्धा चुकलो खरंच, आपण रमाला ओळखण्यात खूप चुकलो। तेव्हा मात्र आता ते दोघे बोलत असतात आणि ते दारू पित असतात। तेव्हा आता तेथे माही येते। माही तो ग्लास पाहते। माही म्हणते की ओहो, म्हणजे येथे यांचा अर्धा ग्लास तर तसाच आहे आणि जर मी पेले तर काय होईल, आणि मला तर दारू चढणारच नाही, त्यामुळे काही असा प्रॉब्लेम होणारच नाही। म्हणून माही दारू घेण्यासाठी अगदी खुश होते आणि शशिकांत जवळ येते आणि शशिकांतला काहीतरी ती खायला देते। शशिकांत घेतो तर माही आता चान्स शोधत असते की नक्की तो ग्लास कसा घ्यायचा म्हणून। तेव्हा आता सर्वांना ती अगदी नजर देऊन पाहते की कोणी माझ्याकडे पाहतं की काय, आणि लगेच तो ग्लास उचलते आणि आपल्या पदराच्या आड धरून लगेच आपल्या रूमच्या दरवाजा बाहेर येते आणि बरोबर ती आता चान्स शोधते आणि लगेच ती दारू पिऊन घेते। पार्वती आजीचाच ग्लास तिने उचललेला असतो आणि आता मात्र मस्त दारू पिते। तो ग्लास परत तेथे मोकळा आणून ठेवते। तेव्हा मात्र आता मस्त सीमाजवळ येऊन बसते जसे तिने काहीच केलेले नाही। आणि आता पार्वती आजी आपला ग्लास पाहते आणि तो ग्लास मोकळा दिसतो। पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत, अरे मी इतक्यात माझी ड्रिंक संपवली सुद्धा। तेव्हा शशिकांत हसतो। शशिकांत म्हणतो की आई तुला चढली असेल। तेव्हा शशिकांत हसतो तर पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत, काही असं बोलू नकोस, एका झटक्यात मी एवढं संपवलं। त्यानंतर आता माही सीमाजवळ येऊन बसलेली असते आणि विचारते की कसं वाटतं तुम्हाला। तेव्हा आता सीमा म्हणते की खरंच खूप छान वाटतं, आणि खरं सांगू की किती छान वाटतं बाळा, खरंच तू आज मला खूप असा आनंद दिला। तुझ्याकडे बघून खरंच मला माझ्या रमाची आठवण येते। मला खरंच असं वाटतं तू माझी रमा आहेस। आता लगेच माही म्हणते की पण आई, अहो मी तर रमासारखी वागलीच नाही, मी तर माझ्यासारखीच वागले। त्यावर आता सीमा म्हणते की सांगू का, रमाना माझ्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी करायची ज्याने मला आनंद वाटायचा, आणि आज सुद्धा तू तेच केलं। मला माहिती आहे की तू माही आहेस, तू माझी रमा नाही म्हणून, पण आज खरंच तू मला माझी रमाच वाटते। तेव्हा आता लगेच माहीला पहिला ज्यूस देत असते तर माही नाही म्हणत असते। सीमा म्हणते की अगं मी बनवलं, तरी सुद्धा माही नाही म्हणते। त्यावर आता लगेच इकडे रमा खूप विचार करत असते। रमाला खूप असं वाईट वाटतं, कारण माईने तिला जे सांगितलेलं असतं की खरंच हे मला काय सांगतात की माझे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले, हा माणूस माझा होणारा नवरा आहे आणि ही बाई माझी होणारी सासू आहे, आणि जर यांच्याबरोबर माझं इतकं जवळचं नातं आहे पण तरी सुद्धा ती बाई मला असं का वागवत असेल। रमाच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं, ती माझ्याशी इतकं वाईट का वागत असेल, आणि खरंच हेच माझं घर आहे का। म्हणून रमाला प्रत्येक असे विचार तिच्या डोळ्यासमोर येतात, प्रत्येक गोष्टीचा विचार करते, कारण येथे तर ही बाई मला किती त्रास देते, माझ्यावर प्रेम नाही करत, आणि हे घर तर माझं असू शकत नाही, कारण सर्व काही खोटं आहे, परंतु तिचं मन मात्र तिला खरं सांगत असतं की असे काही नाही। तेव्हा म्हणजे तिला आता आपल्या अक्षयची आठवण येत असते, परंतु आपलं मागचं काही तिला काही आठवत नाही। मला तर असं वाटतं की ही लोक नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतात, मला त्यांनी मुद्दाम येथे कोंडून आणि डांबून ठेवले। मग हे सर्व काय चाललं असेल, आणि जर का हे जर म्हणत असेल जे आहे ते आहे, तर त्यांच्याकडे मात्र काहीतरी असा पुरावा तर असेल ना, त्यांनी मला पुरावे दाखवायला हवे, मी विश्वास ठेवेल त्यांच्यावर खरंच। आणि जर का असं असेल तर या मुलाचं नाव माझ्या डोक्यामध्ये काय येत नसेल, माझ्या डोक्यामध्ये सारखं सारखं असं अक्षय असं नाव काय येत असेल, अक्षयचीच आठवण मला काय येत असेल। मग अक्षय हा कोण आहे, नक्की कोण आहे तो अक्षय, नेमकं हे सर्व काय चाललं आणि मला काहीच कसं आठवत नाही।
म्हणून तिला आता खूप असे टेन्शन येते आणि लगेच ती उठते आणि कोणी आहे का असा बाहेर आवाज देते। साई आणि माई तर बाहेर बोलत असतात तर लगेच साई धावतच आत येतो आणि रमाला म्हणतो की मॅडम अहो असं का करतात तुम्ही, बसा ना हो मॅडम तुम्ही खाली। तर रमा थोडीशी बाजूला होते आणि माई सुद्धा धावतच आत येते। तेव्हा आता रमा विचारते की तुमच्याकडे फोटो तर नक्की असतील ना। आता माई रागाने रमाकडे पाहत असतात। तेव्हा आता लगेच रमा पुन्हा विचारते मी तुमची होणारी सून आहे तर मला पुरावा दाखवा, काहीतरी पुरावा तर तुमच्याकडे असेल ना। मला खरंच काहीच आठवत नाही, नक्की काय तरी असेल तुमच्याकडे तो पुरावा मला दाखवा, तेव्हा मला नक्की वाटेल की तुम्ही खरं बोलतात म्हणून। आणि जर तुम्ही मला काही पुरावा दिला तर त्याने मला मदतच होईल आठवायला। आता माईला खूप राग येतो। माई म्हणते की हे बघ उगाच असली काही नाटकं करू नकोस, माझ्याकडे काही नाही तुझे हे चोचले पूर्ण करण्यासाठी, कशाला उगाच नाटक करते। तुला जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर ठेवू नको। तेव्हा आता माई असं भयंकर चिडतात आणि साई म्हणतो की माई काय बोलतेस तू, काय इतकं रागाने रागराग करतेस, कशाला तू त्यांना बोलते आणि कशाला त्यांच्यावर ओरडते, तुला माहिती आहे की त्यांची तब्येत किती नाजूक आहे, मग जरा शांत राहा, कशाला तू हे सर्व बोलून त्यांना त्रास देते। तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं। रमा ही आता साईला विचारते की मी तर तुमची होणारी बायको आहे ना, मग तुमच्याकडे सुद्धा काहीतरी असा पुरावा तर असेल ना मला दाखवण्यासाठी, दाखवा ना कोणता असा पुरावा असेल तो। तेव्हा आता साई बोलायला जाणार तोच लगेच माई म्हणते की ए पोट्टे तू आमच्याशी चांगलं वागशील, कारण तू एक चांगली पोट्टी आहे आणि मी सुद्धा चांगलीच वागेल आणि आम्ही चांगलीच माणसं आहोत हे लक्षात घे। तू जा बरं बाहेर आणि बाहेर विचार कर, जगून देतील का तुला कोणी, जा बरं घे बरं अनुभव थोडासा, तुला कोणीही जागा देणार नाही आणि देवा अरे खरंच ह्या पोट्टीला जरा अक्कल दे। तोऱ्यात रागाने माई बाहेर निघून जातात तर रमा ही रडत असते। तेव्हा साईला खूप वाईट वाटतं। साई म्हणतो की मॅडम हे बघा त्या माईंचं खरंच काही मनावर घेऊ नका, तुम्ही जरा आराम करा, बसा बरं खाली, संपवा हे खाऊन झाल्यानंतर यातील एक गोळी घ्या आणि त्यातील नंतर एक गोळी घ्या आणि ते बघा माईने तिकडे तुमच्यासाठी कपडे ठेवलेले आहे तर तुम्ही फ्रेश व्हा आणि सर्व तयार व्हा। तेव्हा आता माही फक्त आता म्हणजे आपली रमा इकडे साईकडे एकटक पाहत असते। साई म्हणतो की जर तुम्हाला काही लागले तर मला हाक मारा, म्हणून साई आता बाहेर निघून जातो। तेव्हा रमाला खूप असं वाईट वाटतं आणि त्यानंतर मात्र आता इकडे सर्वांना ड्रिंक्स जास्त झालेली असते। सर्वजण आता त्या नशेमध्ये डान्स करत असतात, अगदी एकमेकांसोबत अगदी खुश होऊन अगदी हा एन्जॉय आनंद घेत असतात। सर्वजण डान्स करत आहे या संधीचा फायदा घेऊन ही माही मात्र आता एक एक ग्लास करून खूप काही असे ड्रिंक्स पित असते। तेव्हा शशिकांतचा सुद्धा तिने ग्लास पूर्णपणे पिऊन घेतलेला असतो। तर शशिकांत आणि पार्वती आजी जागेवर येऊन बसतात। तेव्हा मात्र आता शशिकांत आजीला म्हणतो की आई अगं माझा सुद्धा ग्लास संपून गेला। तर आजी म्हणते की हो ना, अरे मी सुद्धा खूप अशी जास्तच पिले आणि ग्लास कसे संपत असतील। तर दोघं एकमेकांकडे पाहतात आणि माहीने मात्र आता त्यांचे दोन्ही ग्लास अगदी संपवलेले असतात। तेव्हा आता माहीला जरा जास्तच चढते कारण तिने खूप अशी दारू प्यायलेली असते। तेव्हा आता ती जोरात ओरडते की बास बास। तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतात की नक्कीला काय झालं असेल आणि अगदी त्या चढलेल्या स्वरात म्हणते की आता फक्त मी डान्स करणार। तर पार्वती आजी आणि शशिकांत यांना टेन्शन येते आणि सीमाला सुद्धा, नक्की आता ही काही खरं तर बोलून जाणार नाही ना, हिने ड्रिंक्स घेतलेली आहे म्हणून आता सर्वजण तिच्याकडे अगदी आश्चर्याने पाहतात। तेव्हा अक्षय सुद्धा आता धक्क्यानेच पाहत असतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जे काही माहीला ड्रिंक्स जास्त चढलेली असते तर अक्षय लगेच रमाला विचारतो म्हणजे माहीला की हे पाण्यासारखं काय पेलीस तू, म्हणजे ड्रिंक्स पिली तू। तेव्हा माही म्हणते की काय हो तुम्हाला काय वाटतं की मी पाणी प्याले। तर अक्षय म्हणतो की अगं मग काय प्याली। तेव्हा मात्र आता माही जोरात ओरडते की मी ड्रिंक्स पेले। तेव्हा मात्र ते ऐकल्यानंतर आता अक्षयला धक्काच बसतो। त्यानंतर आता हा जो काही साई आहे तर तो पुण्याला निघतो आणि गाडी वगैरे सर्व काही तयारी करून तो निघणारच असतो। माईला आवाज देतो की माई अगं मी पुण्याला निघालो आणि उद्यापर्यंत माघारी फिरतो। तेव्हा आता हे जे काही आता साई बोलतो ते मात्र सर्व काही आता आपल्या रमाच्या कानावर जातो। तेव्हा रमा हे सर्व ऐकते आणि नक्की मी पुण्याचं नाव ऐकलेलं दिसते आणि नक्की अक्षयच तिकडे असेल ना, नक्की तो पुण्यालाच असेल, म्हणून ती लगेच आता चोरून धावतच येते आणि मागे डिकीत बसते आणि माझा भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता पुण्याला जाणार म्हणजे जाणारच, म्हणून ती आता मागच्या डिकीमध्ये बसते। तेव्हा मित्रांनो आता आपली रमा अक्षयबद्दल त्याला जाणून घेण्यासाठी आता आपल्या अक्षयला भेटायला या साई बरोबर पुण्याला आलेली असते आणि योगायोगाने मात्र साई आणि आता अक्षयची गाठ होते। तेव्हा मित्रांनो आपले अक्षय आणि रमा भेटतील का इतक्या दिवसांचा हा आपल्या विरहाचा जो काही त्यांचा जो मध्ये आहे तर ते गाठतील का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।